सर्वांचं आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो. सर्वांना जय आदिवासी. मित्रांनो, तुम्हाला आज मी गावाकडील मटण कसं बनवायचं, आज मटणची भाजी बनवणार आहे मित्रांनो आपण. तर आज विषय असा झाला की आज मी मम्मी पप्पाकडे आले होतो वळणला, त्याच्यामुळं म्हटलं मग आज काहीतरी विषय वेगळाच बनावं म्हटलं जेवायला. तर बेत झाला मित्रांनो. तर आज तुम्हाला मी आमच्या इकडं कशी बनवतात भाजी ते दाखवणार आहे मित्रांनो. तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी मित्रांनो कमेंट करून नक्की कळवा. चला तुम्हाला दाखवतो काय काय साहित्य लागतं मित्रांनो. काय विशेष म्हणजे आपण ते भाजी आपलं वाटून करणार आहे, पाट्यावर वाटून करणार, मसाल्यात करणार मित्रांनो. आहे त्या मसाल्यात नाही करणार, त्याच्यामुळं त्याची चव वेगळीच लागते मित्रांनो पाट्यावरच्या भाजीची. तुम्हाला तर माहीतच असेल. तर चला तुम्हाला दाखवतो. हे बघा मित्रांनो, आता आपण अर्धा किलो बोकड्याचं मटण घेतलेलं आहे. ते मॅग्नेट करायचं आहे आता मित्रांनो आपल्याला. त्याच्यासाठी काय काय लागत आहे बघा. हळद टाकली आपण, आधी हळद टाकून घेतलेली आहे. त्याच्यानंतर मीठ टाकायचं आपल्या चवीनुसार. तुम्हाला जेवढं लागेल तेवढं तुम्ही ॲड करू शकता त्याच्यामध्ये. त्यानंतर मित्रांनो अद्रक लसूण पेस्ट घेतली. आता हे सर्व एक व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकदा. त्या अगोदर स्वच्छ असं धुवून घ्यायचं सगळे व्यवस्थित. मग नंतर आता त्याला मिक्स करून घ्यायचं हळद वगैरे. आपली पेस्ट जी आपण घेतली होती ना ती पण चांगली त्याला लागल असं व्यवस्थित फिरून हात मारून घ्यायचं त्याला. हे बघा मित्रांनो, लवकर आपलं शिजण्यासाठी आपण कांदा कापून घेतलेला आहे. कारण की चिरेल कांदा जर टाकला ना तर लवकर शिजून जातं, म्हणजे लवकर जास्त टाईम लागत नाही. बारीक चिरून घ्यायचं मित्रांनो. भाजून देखील घेतला तरी चालेल तो. हे बघा आपलं व्यवस्थित आता लावून घेतलेलं आहे आपण त्याला मटेरियल सगळं. हे बघा गॅसवर आता आपण भगुलं ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकलेले मित्रांनो. आता आपलं कापेल कांदा आहे ना आपण तो चांगला त्याच्यात तळून घेणार आहे. त्याचा कलर लाल होतो चांगला त्याला तळून घ्यायचं. एकदा चांगलं त्याला फिरून घ्यायचं, म्हणजे त्याला सगळं आपला तेलामध्ये कांदा बुडला पाहिजे. बघा मित्रांनो, आपण कांदा परतून घेतलेला आहे आणि त्याचा कलर पण चेंज झालेला आहे. मग त्याच्यामध्ये आता आहे ना आपलं ते मटण टाकून घ्यायचं. सगळं टाकून घ्यायचं मित्रांनो, शिजायला ठेवून द्यायचं डायरेक्ट. चांगलं मित्रांनो त्याला खाली वर करून घ्यायचं एकदा. चांगला आपला त्याचा मसाला वगैरे चांगला त्याला लागला पाहिजे सगळ्या. व्यवस्थित असं फिरून घेतलं का त्याला शिजण्यासाठी ठेवून द्यायचं. आता आपण शिजायला ठेवून द्यायचं, ताट ठेवून देतो. सर्व झालं का त्याला आता शिजस्तवर ठेवून द्यायचं. तसंच झाल्यावर मग तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, आता आपण मसाले वगैरे काढून घेतलेले आहे. तुम्हाला दाखवतो काय काय काढून घेतलेलं आहे. अजून ते काय शिजून तयार नाही झालं. तर चला तुम्हाला दाखवतो काय काय आपल्याला
वाट्यावर दळून घ्यायचं आहे. हे बघा, कोथिंबीर आहे, खोबरं, हिरवी मिरची आहे, भाजेल कांदा आहे, धने आणि हे लसूण वगैरे घेतलेलं आहे. खडा मसाला आहे ते. आता याला तळून घ्यायचं मित्रांनो. त्याच्यानंतर वाट्यावर आहे ना, सॉरी मित्रांनो, पाट्यावर आहे ना, त्याला बारीक करून घ्यायचं आहे. मित्रांनो ह्या बघा, पाट्यावर वाटून घेतलेला आहे मसाला मित्रांनो. असं एकदम बारीक असं वाटून घेतलेलं आहे. ते मटेरियल तुम्हाला जे दाखवलं होतं ना, ते वाटून घेतलेले. हे बघा, इथं पाटा आहे आपला, याच्यावर वाटून घेतलं. व्हिडिओ नाही बनवता आला. हे बघा, आपलं शिजून रेडी झालेलं आहे. आता भाजी टाकायची मित्रांनो. आता फक्त हे बघा, गॅसवर चढवलेलं आहे भांडं. फोडणी टाकताना मित्रांनो तुम्हाला दाखवतो. थोड्याच वेळात आपण फोडणी टाकू. आपला मित्रांनो इथं लसूण सॉरी मसाला घेतलेला आहे, वाटेल मसाला पाट्यावरचा. हे बघा, इकडं आपलं हे घेतलेलं आहे मटण, आणि इथं मसाला घेतलेला आहे, घरगुती मसाला आहे मित्रांनो. तो मसाला घेतला चवीनुसार, आपल्याला जेवढं लागेल तेवढा. मीठ आहे आणि हळद एक घेतलेली. आता आपल्याला हे भाजी टाकून द्यायची मित्रांनो याची. याच्यात मित्रांनो मसाल्याने ते टाकून घेतलाय आपण, खाली घेतलाय. थोडा वेळ गरम तेल होते त्याच्यामुळे उडायला असतं मित्रांनो मसाला, त्याच्यामुळे थोडा वेळ खाली घेतलाय बघून. मस्त असं एकदम बिंगून घ्यायचं. गॅसवर ठेवलाय आता डबल. आपण त्याच्यात टाकून घेतलाय मित्रांनो, टाकू राहिलो आपण त्याच्यात. बघूया, गॅसवर घेतलंय आता, रसा घेतला टाकून. आता बाकीचं टाकायचं जे. सर्व टाकून घ्यायचं मित्रांनो. तुम्हाला काही ठेवायचं असेल तर ठेवू शकता. आता मसाला टाकून घ्यायचा. पाट्यावर दळेल मसाला आहे मित्रांनो, तो टाकून घेतला. आता आपण एकदा व्यवस्थित असं फिरून घ्यायचं त्याला. मसाला पांगला पाहिजे सगळं. त्याला आता 2-3-10-1 मिनटं तसंच ठेवून द्यायचं शिजायला. नंतर दाखवतो तुम्हाला कसं झालं कसं नाही. आपली आता भाजी झालेली आहे, तुम्हाला भाजी दाखवतो. भाजी आता शिजून सगळे व्यवस्थित झालेले आहे बघा. व्यवस्थित अशी तरी वगैरे सगळं आलेलं आहे मित्रांनो. घरगुती भाजी खरंच चांगलीच असते हॉटेलपेक्षा. हे बघा, मस्त अशी दिसते मित्रांनो. आता फक्त टेस्ट बघायची कशी झाली. जेवायला बसायचं जे. आता सगळं झालेलं आहे मित्रांनो. आता जेवायलाच बसलोय आम्ही. वाढण वगैरे घेतलंय, भाजी तर रेडी झालती आपली. जेवण करायचं आहे मित्रांनो. हे बघा, ताट वाढून घेतलेलं आहे, सगळ्यांचे ताट घेतलेत वाढून. आता जेवणच करायचं आहे. एक घास खाऊन पोहू आता. एकच भाकर का मोडणं दाना दाना चपात्या भाकरी. भाजी चांगली अशी झालेली आहे, टेस्ट पण भारी झालेली. हे मिठातलं आहे मित्रांनो. याचं भाजी केली, कांदा, लिंबू आहे, बाजरीची भाकर आहे. भाजी आपली व्यवस्थित झालेली एकदम. टेस्ट अशी
चरचरीत भाजी झालेली आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. सर्वांना जय आदिवासी. जेवायला या मित्रांनो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.